पार्टीच्या परभणी जिल्हा परिषदेमध्ये 9 पैकी 4 पंचायत समितीवर सभापती आणि उपसभापती हे भारतीय जनता पार्टीचे विजय झालेले आहेत। आपण पाहितलं असेल सेलू असेल, जिंतूर असेल, गंगाखेड असेल आणि पालम असेल, या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे सभापती उपसभापती निवडून आलेले आहेत। आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये परभणी जिल्ह्यातील मायबाप जनतेच्या आशीर्वादाने सर्वात जास्त 24 जागा भारतीय जनता पार्टीच्या निवडून आलेल्या आहेत। मी सुरुवातीपासून सांगत होतो की भारतीय जनता पार्टीचाच जिल्हा परिषदचा अध्यक्ष होईल। मधामध्ये अनेक घडामोडी घडल्या, पण वरिष्ठांचा जो आदेश होता पहिले दिवसापासून की राज्यामध्ये आपली महायुती आहे, जिल्ह्यात पण महायुती झाली पाहिजे आणि एक विकासाचं राजकारण या जिल्ह्यामध्ये झालं पाहिजे, त्यामुळं वरिष्ठांचा जो आदेश आहे, महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचा विकास होण्यासाठी, सर्वांगीण विकास करण्यासाठी 18 तास काम करणारे व्यक्तिमत्व म्हणजे देवाभाऊ आहेत। यांनी जो आदेश दिला आहे त्या आदेशाप्रमाणेच परभणी जिल्हा परिषदला सुद्धा महायुती होईल आणि भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष होईल। भारतीय जनता पार्टीच्या सन्माननीय नेत्या आणि परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री माननीय नामदार मेघनादिदी बोर्डीकर साकोरे, गंगाखेडचे आमदार माननीय रत्नाकरराव गुट्टे साहेब, निवडणूक आमचे प्रमुख आदरणीय माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर साहेब, सुरेशरावजी वरपुडकर साहेब, माजी आमदार सीतारामजी गंधाड मामा आणि स्वतः मी जिल्हाध्यक्ष म्हणून आम्ही सर्वजण मिळून नक्कीच महायुतीचं सरकार जिल्हा परिषदेमध्ये स्थापन होईल। तो आपल्या पक्षाचा जिल्हा परिषद अध्यक्ष व्हावा। पण परभणी जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेने 24 जिल्हा परिषद सदस्य भारतीय जनता पार्टीचे निवडून दिलेले आहेत। जनतेचा कौल मान्य करून आणि राज्यामध्ये आपली महायुती आहे, त्याचप्रमाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण महायुती स्थापन करणार आहोत। वरिष्ठांचा आदेश आहे, जवळपास बोलणं पण निश्चित झालेलं आहे। येत्या 1-2 दिवसामध्ये सर्व चित्र स्पष्ट होईल। जिल्हा परिषदचा अध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचाच होईल, काही काळजी करू नका। महायुतीचं सरकार जिल्हा परिषदमध्ये भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि शिवसेना हे तिन्ही पक्षाचे मिळून सत्ता स्थापन होईल। पक्के बरोबर आहे। आपण पाहितलं असेल जिल्ह्यामध्ये विकासाची घोडदौड सुरू आहे। जिल्ह्याच्या सन्माननीय पालकमंत्री माननीय नामदार मेघनादिदी बोर्डीकर साकोरे यांच्या नेतृत्वामध्ये पक्षाने जेव्हापासून आदरणीय दिदीला राज्यमंत्री आणि पालकमंत्री पद दिलं तेव्हापासून या जिल्ह्यामध्ये एक विकासाचं राजकारण, आणि जेव्हापासून मी जिल्हा अध्यक्ष झालो तेव्हापासून पक्ष संघटनात्मक काम सुद्धा चांगल्या युद्ध पातळीवर सुरू आहे। आपण पाहत असताल प्रत्येक गाव खेड्या वस्तीवर पक्ष कसा जाईल, पक्षाचे विचार कसे जाईल, यासाठी भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक आजी माजी पदाधिकारी, आमचा बूथ अध्यक्ष, मंडळ अध्यक्ष, मोर्चाचे अध्यक्ष, महामंत्री, जिल्ह्याचे मंडळाचे आणि प्रदेशचे पदाधिकारी काम करीत आहेत। आणि भारतीय जनता पार्टी आम्ही सर्वजण मिळून या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आता झालेला आहे। हे सर्व श्रेय सर्व पदाधिकाऱ्यांचं, कार्यकर्त्यांचं आणि बूथ अध्यक्षांचं आहे।